नव्या वर्षाचं मनोगत. कवी दिलीप महादार यांनी खूप सुंदर रचना केलेली आहे. काय म्हणतात या रचनेमधून ते आपण ऐकूयात. मध्यरात्री नव्या वर्षानं विचारलं झिंगलेल्या नववर्ष प्रेमींना, स्वागत राहू द्या, आधी सरळ उभं राहून माझ्याशी बोला ना. तुम्हाला तुमच्या पत्नी मुलांची आण, ठेवा आईबाबांचा मान. करा आज व्यसनमुक्ती संकल्प, नका करू कधीच मद्यपान. असू द्या कुठलंही निमित्त किंवा हॅपी न्यू इयर, नको तंबाखू गुटखा, नको दारू, नकोच बियर. कृपा करून आपल्या मुलांनाही सांगा क्लिअर, नम्र निवेदन, नको व्यसन, जगा सर्वजण निरोगी जीवन. नकोच म्हणूस माझं व्यसन अगदी मापात असतं, अरे विष ते विषच, त्यात कमी जास्त काही नसतं. साधी चहाची सवय नाही कधी सुटत, असू दे भान, भीतीवर फोटो लावण्याआधी सावर, होईल कुटुंबाची दानादान. चतुर्थी एकादशी उपवासाचे वार, फळाविना नाही काहीच खाणार, परंतु बार मात्र तंबाखूचा बारंबार. बाबा रे, उपवासात नाम जपाऐवजी तोंडात कशासाठी ही घाण. मंत्रघोषात मूर्तीला सुवासिक चंदनाचा लेप, हृदयस्थ ईश्वरावर मादक गरळाचा अभिषेक. सावन रोजा बारमाही असावा, ऐक देऊन कान, तंबाखूला नव्हे लावतोस आरोग्यालाच चुना, होऊन बेभान. पहाटे पहाटे तुम्ही सारी शुचिर्भूत होता, मुखाने आरती म्हणत देवपूजा करता, मागता सुख समृद्धी अन आरोग्याचं दान, अन करतोस मद्यपान सुखी संसाराची दानादान. नशापानासाठी 200 चखण्याचे मोजतो 50, बिडी तंबाखू गांजा अफीम तब्येतीचा सत्यानाश. भल्या माणसा कॅन्सरचा धोका वेळेआधीच दान, दिसत असूनही जीवावरचा धोका का होतोयस हैवान. भारतात कोरोना बळी संख्या एकूण 10 लाख, तंबाखू गुटखा दारूचे बळी प्रतिवर्षी 20 लाख. टेस्टी गुटखा मधला शहाण्या काढून टाक, आणि बघ काय उरतंय, नको ना खाऊस गु घाण. पोरांनो ऐका, व्यसन लई वाईट, ऐकेल कोण, सांगणाराच टाईट. लागेल फोटो जल्दी, असू दे भान, माहीत असूनही का करतोस बायका पोरांना हैराण. करता तू व्यसन चांगलं म्हणूच ना करतोस, मग आई पत्नी मुलांना का वंचित ठेवतोस. म्हणजेच कळतंय तुला व्यसन किती घाण, तरी स्वहाताने भरतो स्वतःच्या तोंडात शान. तुला गाढव म्हणणं हा गाढवाचा अपमान, कारण त्याला नसतेच व्यसनांची तहान. व्यसनांनीच केली आयुष्याची दानादान, माणूस म्हणून आता तरी जप बाबा स्वतःचा सन्मान. आता तू मुद्द्याचं ऐक, जो व्यसन करायला शिकला, तो पद प्रतिष्ठा लाज सोडून भीक मागायला शिकला. भल्या माणसा नको ना करू स्वतःचा अपमान, तू बाहेर घाणीतून नको रे यावेळी मरणाची तहान. जर महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर बसलेच असते तंबाखू चोळत, तर राहिलो असतो आजही गाड्यातील मडक्यासह पळत. अरे त्यांच्यामुळंच आपण माणसात, असू दे जरा जाण, भावा तुला त्यांचीच आण, नको तोंडात शी घाण. शांतपणे बस, काढ व्यसनांचा खर्च, किती रोजचा, महिन्याचा, वर्षाचा, मागील पुढील आयुष्यभराचा. अरे छा, नकळतच फडशा लाखोंच्या रे संपत्तीचा. बघ विचार कर, नको विकत घेऊ विनाशकारी घाण.
कामाचा थकवा, मित्रांचा सांगावा, म्हणे काय मी करणार, पत्नी, मुलांनी, वृद्ध आई बाबांचा कर ना थोडा विचार. रस्त्यात पिऊन पडतोस, मातीत घालवलास की रे जरा मान, मृत्यू पंथाकडेच घेऊन जाईल तुलाही दारूची तहान. वा म्हणे काय करू टेन्शनमुळेच मी करतो व्यसने थोडीफार. जितापती, व्यसनी तिच्या टेन्शनचा केलास का कधी विचार? टेन्शनमुळे घ्यावा का पत्नीनंही तुझ्यावानी व्यसनांचा आधार? बघ दादा, व्यसनमुक्तीतच दडलंय तुझं सुख आणि सन्मान. व्यसनातच बुडालास तर काय फरक तुझ्या जीवनात? पडेल फरक तेव्हा सकारात्मक बदल येता आचरणात. बंधुरे, स्वतःला सावर वेळीच आवर. अरे तू तर बुद्धिमान, भल्या माणसा सोड व्यसन, स्वीकारच आता आव्हान, स्वीकारच आता आव्हान.